विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठल 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 चला विठ्ठल साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी मायबाप महाराज म्हणतात या कलियुगामध्ये साधूच थोर आहे संतच थोर आहे. कारण या कलियुगामध्ये आपण जर बघितलं ना तर पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपलं पोट भरण्यासाठी अनेक संत मंडळी होऊन गेली मायबाप. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्या संताच्या संगतीतले सुख मी काय वर्णन करू. कारण संत हे शांत स्वभावाचेच असतात मायबाप. संताची संगत करा कारण संत महात्मे आपल्या धर्माचं पालन करतात. आणि आपण जर बघितलं ना तर 3 धर्म देवाने सांगितलेत. कोणते कोणता. पहिला धर्म हा देवाचा धर्म, दुसरा धर्म हा जीवाचा धर्म आणि संतांचा धर्म. मायबाप तुमचा आमचा धर्म काय आहे हो. आपला धर्म काय आहे माहिती नाही. आपला धर्म आहे की दान करणं. काय दान करणं हा आपला धर्म आहे. मग आपण दान केलं पाहिजे, आपण रक्तदान केलं पाहिजे, आपण अन्नदान केलं पाहिजे, आपण धान्य दान केलं पाहिजे. आपल्याला जे जे देण्यासारखं आहे ते आपण दान केलं पाहिजे. हा तुमचा आमचा धर्म आहे. मग दुसरा धर्म आहे देवाचा धर्म. काय आहे देवाचा धर्म. मग देवाचा धर्म काय आहे हो. आपल्या भक्तासाठी धावून जाणं हा देवाचा धर्म आहे. बरोबर आहे का नाही. देव आपल्या भक्तासाठी धावून येतो. फक्त आपली भक्ती ही निस्वार्थ असली पाहिजे. आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ नसला पाहिजे. मग देव आपल्यासाठी धावून येतो. बघा माझ्या नामदेव महाराजांसाठी देव धावून आले, संत जनाबाईसाठी देव धावून आले, मीराबाईसाठी देव धावून आले. नवे नवे तुम्ही महाभारत ऐकलं असाल. त्या महाभारतामध्ये तो धर्मराजा होता. कोण धर्मराजा. आणि त्या धर्मराजाला जुगार खेळायचा अतिशय छंद होता. आणि मायबाप एक दिवशीचा प्रसंग आहे. धर्मराजा जुगार खेळायला बसला. समोर होता दुर्योधन. परंतु त्यांचा जुगारीचा डाव सुरू झाला. पण त्यांचा जुगारीचा डाव आपल्यासारख्या 500 आणि 1000 रुपयावर बसत नव्हता. त्यांचा जुगारीचा डाव बसायचा इस्टेटीवर. त्यांचा जुगारीचा डाव बसायचा धनावर, जमिनीवर. असा त्यांचा डाव बसायचा. नवे नवे त्यांचा जुगारीचा डाव बसायचा माणसांवर. आणि मायबाप डाव सुरू झाला आणि सर्वप्रथम धर्मराजाने डावावरती स्वतःलाच लावलं. आणि मायबाप त्या ठिकाणी धर्मराजा स्वतः डावावरती हरला. डावावरती हरला. दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्यांदा डावावरती मांडला अर्जुनाला. अर्जुन देखील त्या ठिकाणी डावावरती हरला मायबाप. नंतर डावावरती मारलं भीमाला. भीम देखील डावावरती हरला. आणि नंतर डावावरती मांडलं सहदेवला, नकुलला. सहदेव नकुल देखील त्या ठिकाणी डावावरती हरले मायबाप. सगळं काही त्या ठिकाणी धर्मराजा हरला. शेवटी धर्मराजाने हात जोडले आणि सांगितलं दुर्योधना, अरे दुर्योधना आता आपल्याला त्या ठिकाणी डाव बंद करावा लागेल रे दुर्योधना. मग त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं दादा अरे सत्यवचनी आहेस ना रे तू. आणि सत्यवचनी असणारा तू डाव बंद करायला सांगतोयस. मग धर्मराजा म्हणला अरे दुर्योधना काय करू. जेवढं काही होतं सगळं मी डावावरती मांडलंय. आता माझ्याकडे डावावरती लावायला अजून काही शिल्लकच राहिलं नाही. मग त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं अरे असं काही बोलतोस दादा, अरे अजून एक गोष्ट आहे ना. मग त्यावेळेस धर्मराजा म्हणला दुर्योधना अरे अशी कोणती गोष्ट आहे ती शिल्लक आहे. मग त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं अरे दादा एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या 5ही पांडवाची पत्नी द्रौपदी. अरे द्रौपदी राहिली ना. अरे द्रौपदीला सुद्धा तू डावावरती लाव. आणि सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजाने द्रौपदी मातेला सुद्धा त्या ठिकाणी डावावरती मांडलं मायबाप. शेवटचा डाव सुरू झाला. अगदी बऱ्याच वेळ डाव चालू होता.
बऱ्याच वेळ डाव झाल्यानंतर मायबाप त्या ठिकाणी धर्मराजाने द्रौपदी मातेला सुद्धा त्या ठिकाणी डावावरती हरवलं. डाव हरला. दुर्योधनाला आनंद झाला. दुर्योधन उठला आणि म्हणला, अरे बघता काय, आणा त्या द्रौपदीला ओढत ओढत. मायबाप दुर्योधनाचे माणसं द्रौपदी मातेकडे गेले. केसाला पकडलं आणि ओढीत ओढीत धर्म मंडपात आणलं. द्रौपदी मातेच्या लक्षात आलं, आज परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. अरे रोज मी रुबाबात 5 पांडवाची पत्नी म्हणून फिरत होते, परंतु आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. माझ्या द्रौपदी मातेच्या लक्षात आलं माईबाप. आणि माझ्या द्रौपदी मातेला मंडपात आणलं गेलं. आणि आणल्यानंतर त्यावेळेस दुर्योधन समोर गेला आणि सांगितलं, ए द्रौपदी, अगं होतीस ग तू आमची वहिनी. द्रौपदी, अगं होतीस ग तू आमची वहिनी, परंतु आता मात्र तू आमची दासी झाली. तुझ्या 5ही पतींनी तुला हरवलंय आणि मी दुर्योधनाने तुला जिंकून घेतलंय. अरे बघता काय, अरे ओढा त्या द्रौपदीची साडी. मायबाप, माझ्या द्रौपदी मातेने सगळ्यांकडे हात पसरले. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या सभा मंडपात बसले होते. सगळ्यांकडे माझ्या द्रौपदी माता पदर पसरत होत्या मायबाप. पण तिच्या लक्षात आलं, आज कोणीही माझ्या मदतीला येत नाही. आपल्या पतीकडे 5ही पांडवाकडे पाहिलं. आपल्या पतीने खाली मान घातली. लक्षात आलं, आज माझे 5ही पती माझ्या मदतीला धावून येऊ शकत नाहीये. मायबाप, माझ्या द्रौपदी मातेची साडी ओढण्याचा पराक्रम सुरू झाला. आणि त्या ठिकाणी माझ्या द्रौपदी मातेच्या लक्षात आला, आज कोणीच माझ्या मदतीला धावून येऊ शकत नाहीये, पण एकच जण माझ्या मदतीला धावून येतो. मायबाप, त्या ठिकाणी मायबाप माझ्या द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू होतं. आणि शेवटी माझ्या द्रौपदी मातेने दोन्ही हात वरती केले आणि जगाच्या मालकाचा धावा केला. मायबाप, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, 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 कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. वेळ का सखयाला विजला, वेळ का सखयाला विजला, वेळ का सखयाला वेला, वेळ का सखयाला वेला. दीनानाथ बीर सांभालिया पुले, दीनानाथ बीर सांभालिया पुले, दीनानाथ बीर सांभालिया पुले, दीनानाथ बीर सांभालिया पुले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला. त्या ठिकाणी माझ्या द्रौपदी मातेसाठी भगवान श्रीकृष्ण माझ्या द्रौपदी मातेच्या हाकेला धावून आले. मग ज्या वेळेस आपला भक्त संकटामध्ये असतो, म्हणून आपल्या भक्तांसाठी धावून जाणे हा देवाचा धर्म आहे. आणि मग नामदेव महाराजांना प्रश्न विचारतात, काय हो नामदेव महाराज, संतांचा धर्म काय आहे? मग नामदेव महाराज म्हणतात, संतांचा धर्म आहे हा की सगळ्यात अगोदर जर धर्माचं पालन जर कोणी केलं असेल ना, तर ते फक्त आणि फक्त आमच्या संत महात्म्यांनी केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्या संताच्या संगतीतले सुख मी काय वर्णन करू. बघा, एका साधकाने प्रश्न केला की काय हो नामदेव महाराज, तुम्ही सारखे संत श्रेष्ठ असे म्हणता, मग संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? मग त्याच वेळेस नामदेव महाराज सांगतात
की माझ्या माऊली ज्ञानोबरायांना किती त्रास दिला. अहो ज्यांनी ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांच्या पण कल्याणाचा विचार त्या आईच्याच मायेने करतात. आणि म्हणून आज संपूर्ण जग ज्ञानोबरायांना माऊली या नावाने ओळखतात. माईबाप, अहो 5 वर्षाचे होते माझे ज्ञानोबराय. किती? 5 वर्षाचे होते माझे ज्ञानोबराय. लहानशी मुक्ता होती, छोटेसे सोपान काका होते. आणि त्या दिवशी माझे विठ्ठल पंत पैठणमध्ये होते. का? अहो दयेची भीक मागत होते माझे विठ्ठल पंत त्या धर्म मार्तंडासमोर. का? तर माझ्या मुलांना या समाजामध्ये घ्यावं, माझ्या मुलांच्या या समाजामध्ये मुंजी व्हाव्यात ना, म्हणून दयेची भीक मागत होते माझे विठ्ठल पंत त्या धर्म मार्तंडासमोर. गोपाळ शास्त्री समोर बसलेत, गणेश शास्त्री समोर बसलेत. आणि माझे विठ्ठल पंत म्हणतात, तुम्ही द्याल ना, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल. हो, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल. गणेश शास्त्री उठले आणि म्हणाले, विठ्ठल पंत, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मायबाप, माझ्या विठ्ठल पंतांनी 2 कागद हातात घेतले आणि आळंदीच्या सिद्धपेठाच्या दिशेने माझे विठ्ठल पंत चालू लागले. अहो 3 सांजाची वेळ झाली होती. माझ्या रुक्मिणी माता दिवा बत्ती करून माझ्या विठ्ठल पंतांचीच वाट पाहत होत्या. विठ्ठल पंत येताना दिसताच माझ्या रुक्मिणी मातेला फार आनंद झाला. माझ्या रुक्मिणी माता बोलल्या, आलात स्वामी, या ना, या ना, बसा ना, बोला ना. अहो सांगा ना, काय निर्णय झाला? आता घेतील ना हो आपल्या मुलांना या समाजामध्ये? आता होतील ना हो आपल्या मुलांच्या मुंजी? अहो बोला ना, सांगा ना. आणि त्याच वेळेस माझे विठ्ठल पंत सांगतात, हो ग रुक्मिणी, अगं घेतील ना, का नाही घेणार? पण रुक्मिणी, आपल्याला ना आपल्या मुलांसाठी एक काम करावं लागेल ग रुक्मिणी, आपल्या मुलांसाठी एक काम करावं लागेल. आणि मायबाप, माझ्या विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी, अगं आपल्याला आपल्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अहो देहांत प्रायश्चित्त शब्द कानी पडताच माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात. अरे अश्रूंचा पाट वाहू लागलाय माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून. पण काय करणार, शेवटी पतिव्रता होत्या त्या बोलल्या, स्वामी किती वाजता निघायचे होय आपल्याला? आणि माझ्या विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी, अगं आज पहाटेच निघायचं आहे ग आपल्याला. आपल्या मुलांसाठी सुंदर असा मांड्यांचा स्वयंपाक बनव ग रुक्मिणी, सुंदर असा मांड्यांचा स्वयंपाक बनव. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानदादाला मांडे फार आवडतात. आणि मायबाप, माझ्या रुक्मिणी मातेने सुंदर असा मांड्यांचा स्वयंपाक बनवला. आणि माझ्या रुक्मिणी मातेने स्वतःच्या हाताने मुलांना जेवायला बसवला आणि स्वतःच्या हाताने मुलांना घास भरवला. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या ज्ञान दादाला, माझ्या सोपान काकाला आणि माझ्या छोट्याशा मुक्ताईला घास भरवत असताना माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब खाली आला. आणि माझ्या मुक्ताईने पाहिलं आणि माझी मुक्ता म्हणते, आई, ए आई, अगं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का ग आई? सांग ना ग आई, तू का ग रडतेस आई? आणि त्यावेळेस माझ्या रुक्मिणी मातेने सांगितलं, काही नाही ग मुक्ता, अगं माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला ना, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं ग, मला काही नाही झालं. मायबाप, माझ्या रुक्मिणी मातेने मुलांना जेवायला घातलं आणि माझ्या मुलांना झोपी घातलं. आणि माझ्या रुक्मिणी माता माझ्या छोट्याशा मुक्ताईपाशी झोपी गेल्या. मध्यरात्र झाली होती. माझे विठ्ठल पंत उठले, 2 कागद घेतले आणि दोन्ही कागद देवासमोर ठेवले आणि रुक्मिणी मातेकडे गेले. आणि रुक्मिणी मातेंना सांगितलं, रुक्मिणी, हो रुक्मिणी, उठा ना, अहो उठा ना, अहो निघायची वेळ झाली, रुक्मिणी उठा ना. मायबाप, माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावरती माझ्या छोट्याशा मुक्ताईचा हात होता. हो, अहो जगातील पहिली आई असेल ती,
अहो ती मरणासाठी चालली आहे आणि आपल्या लेकराचा हात बाजूला काढून चालली हो. जगातील पहिली आई असेल ती. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मनात नमने. ऐसी ती जननी शोक बाहेर, गालावरुनी हात फिरोनी, आई पोटास धरिते ज्ञाना सोपान माझा लहान माझी मुक्ताई ज्ञाना माऊली ज्ञान राजा. कासावीस प्राण मनात रमाई, कासावीस प्राण मनात रमाई, कासावीस प्राण मनात रमाई, कासावीस प्राण मनात रमाई. कासावीस प्राण मन तळमळे. माईबाप, माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ताईचा छोटासा हात होता. अहो जगातील पहिली आई होती ती मरणासाठी चालली आणि आपल्या लेकराचा हात बाजूला काढून चालली. अहो जगातील पहिली आई होती ती. माईबाप, माझ्या रुक्मिणी मातेने मुक्ताईचा हात बाजूला काढला, लेकराच्या अंगावरून मायेने हात फिरवला, आवराआवरी केली आणि आता ताटीच्या बाहेर पाऊल टाकणार. त्यावेळेस माझ्या रुक्मिणी मातेला अश्रू आवरेना. अहो अश्रूंचा पाट वाहू लागले माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून. अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात माझ्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून. आणि त्याच वेळेस माझे विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी, अहो रुक्मिणी, तुम्ही नका येऊ. अहो तुमचं मन रमलंय ना हो इथं, तुमचा जीव नाही निघत ना इथून, तुम्ही नका येऊ, नका येऊ. त्याच वेळेस माझ्या रुक्मिणी माता सांगतायत, अहो अहो मी तुमची पत्नी नाही रडत हो, अहो मी तुमची पत्नी नाही रडत, तर या 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 माझ्या लेकरांची माय रडते हो, माझ्या लेकरांची माय रडते. अहो माझे निवृत्ती दादा मोठे आहेत, माझे ज्ञान दादा मोठे आहेत, माझे सोपान काका मोठे आहेत, पण माझी मुक्ता अजून लय लहान आहे हो. अहो तिला साधी चोळीची गाठ बांधता येत नाही ना, म्हणून वाईट वाटतंय हो, म्हणून वाईट वाटत. पण ते सगळं सोडून इंद्रायणीमध्ये त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, देहांत प्रायश्चित्त घेतलं. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर माऊली ज्ञानोबराय उठले, देवासमोर गेले, हात जोडले, दर्शन घेतलं आणि पाहतात तर काय, कागद, ते 2 कागद माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी हातामध्ये घेतले. कागद पाहिले आणि कागद पाहता पाहता जोरात माझे ज्ञान दादा ओरडले, आई बाबा, जोरात ओरडले माझे ज्ञान दादा. आणि तो आवाज ऐकून माझे निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई धावत धावत ज्ञानदादा पशी आले आणि आल्यानंतर बघितलं, विचारलं, दादा काय झालं दादा, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, सांगा ना दादा, तुम्ही का रडताय दादा, काय लिहिलंय त्या कागदामध्ये दादा, सांगा ना. आणि त्याच वेळेस माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, निवृत्ती दादा, सोपाना, मुक्ता, आता आपले आई बाबा नाही राहिले, आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी आपल्या या समाजामध्ये मुंजी व्हाव्यात, आपल्याला या समाजाने स्वीकारावं म्हणून आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं रे, देहांत प्रायश्चित्त घेतलं.
मायबाप मुलं शोकांतिक करू लागले. दिवसा मागून दिवस निघून गेले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, मायबाप 5वा दिवस उजेडला आणि माझी मुक्ता ताटीच्या दरवाजामध्ये उभी होती. माझे सोपान काका ताटीच्या भिंतीला पाठ लावून बसले होते आणि माझे ज्ञान दादा माझ्या छोट्याशा मुक्ताईकडे पाहत होते मायबाप. आणि माझे ज्ञान दादा मुक्ताई पशी गेले आणि विचारलं, मुक्ता, हे मुक्ता, अगं तू रडतेस का ग मुक्ता? तुला आईची आठवण आली का ग मुक्ता? नाही हो दादा. मग तुला बाबांची आठवण आली का ग मुक्ता? नाही हो दादा. मग मुक्ता, अगं तुला भूक लागली का ग मुक्ता? आणि भूक लागली एवढाच शब्द माझ्या मुक्ताईच्या कानी गेला मायबाप. आणि माझी मुक्ता ढसा ढसा रडू लागली. माझ्या ज्ञानदादांच्या लक्षात आलं, अरे 5 दिवस झाले माझ्या मुक्ताईच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही. अरे माझ्या मुक्ताईला भूकच लागली असणार आहे. माझ्या मुक्ताईला भूकच लागली असणार आहे. मायबाप, माझ्या ज्ञानदादांनी झोळी घेतली आणि आळंदीच्या दिशेने माझे ज्ञानदादा चालू लागले. पहिल्या दारी गेले. एका बाईने दार उघडलं. माझे ज्ञानदादा बोलले, भिक्षान देई. त्या बाईने दार उघडलं आणि उघडल्याबरोबर ती बाई म्हणली, कोण? संन्यासाच्या कार्ट्या? अरे चालता हो माझ्या दारातून, पुन्हा माझ्या दारात पाऊल टाकायचं नाही. माझ्या ज्ञानदादाला फार वाईट वाटलं. पुढच्या दारी गेले, पुन्हा तोच प्रसंग. पुढच्या दारी गेले, पुन्हा तोच प्रसंग. पण म्हणतात ना, अरे ज्या वेळेस कोणी कोणाचं नसतं ना, अरे त्या वेळेस कोणीतरी कोणाचं असतं. एका बाईने दार उघडलं, पसाभर पीठ घेतलं आणि माझ्या ज्ञानदादाच्या झोळीमध्ये ते पीठ टाकलं. माझ्या ज्ञानदादाला फार आनंद झाला होता. आज माझी मुक्ता पोटभर अन्न जेवणार या आनंदाने माझे ज्ञानदादा चालू लागले. आणि चालता 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 विसोबा खेचरांनी माझ्या ज्ञानदादाला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर ते विसोबा खेचर आले आणि बोलले, कोण? संन्यासाच्या कार्ट्या, विठ्ठल पंताच्या मुला, अरे काय आहे त्या झोळीमध्ये पाहू. माझ्या ज्ञानदादाने झोळी लपवली, काही नाही बोलले. ते विठ्ठल पंत खाली उतरले, ज्ञानदादाची झोळी हिसकावून घेतली आणि पाहतात तर काय पीठ. कोणी दिलं तुला हे पीठ? फक्त नाव सांग मला. माझ्या ज्ञानदादाने नाव नाही सांगितलं. मायबाप, त्या विसोबा खेचरांनी ते पीठ घेतलं, खाली जमिनीमध्ये ओतलं आणि स्वतःच्या पायाने ते पीठ मातीमध्ये मिसळून टाकलं. किती त्रास दिला हो माझ्या ज्ञानोबरायांना, किती त्रास दिला. माझ्या ज्ञानदादांना फार वाईट वाटलं. माझ्या ज्ञानोबरायांनी झोळी घेतली आणि आपल्या सिद्धपेठाच्या दिशेने माझ्या ज्ञानोबराय चालू लागले. सिद्धपेठात आले, ताटीमध्ये गेले, आतमध्ये गेले, ताटी बंद केली आणि ध्यानात स्तंभ माझे ज्ञानोबराय बसले. माझ्या मुक्ताईने पाहिलं होतं, माझे ज्ञानदादा आलेत, माझे ज्ञानदादा आलेत. त्या आनंदाच्या भरेने माझी मुक्ताई ताटीकडे गेली. पण पाहतात तर काय, माझे ज्ञानोबराय ताटी बंद करून ध्यानात स्तंभ बसलेले होते. माझी मुक्ताई आवाज देते, ओ दादा, अहो दादा या ना बाहेर दादा. अहो नाही रडणार दादा मी, पण तुम्हीच जर असे पाठ फिरून बसले तर आम्ही कोणाकडे पाहायचं ज्ञानदादा? नको मला जेवायला. अहो मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, हो मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, हो मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा,
ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मायबाप, नाही कळाले संत आपल्याला, म्हणून संताची संगत करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नाही कळले संत आपल्याला, नाही कळाले. माझ्या माऊली ज्ञानोबरायांना इतका या समाजाने त्रास दिला, तरी पण माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी एका पण अभंगामधून, एका पण ओवीमधून तो त्रास कधी व्यक्त केला नाही. उलट आपल्या सगळ्यांसाठी सुंदर असं पसायदान मागितलं. काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. इतका या समाजाने दिलेला त्रास माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी एका पण ओवीत, एका पण अभंगामधून व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं? जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. निखळ म्हणजे वाईट. ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलंय ना, त्या सगळ्यांचं चांगलं हो. म्हणून संत महात्मे या विश्वावर, या जगावर प्रेम करत असताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचं तिसरं चरण. इह लोकी तोची सर्व भूती सम, 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 इह लोकी तोची भूती सोती सम, इह लोकी सर्व भूती सम, इहलोकी तोची सर्व भूती सम, इहलोकी तोची सर्व भूती सम. शरीराचा भ्रम अनैन कदा, शरीराचा भ्रम कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. मायबाप, नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला, परंतु त्यांनी एकाही ओवीमधून कधी व्यक्त केला नाही. मायबाप, 5 वर्षाचे असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे आई वडील गेले, ह्यात काय नवल आहे हो. मायबाप, खरं तर कसं असतं, या कलियुगामध्ये आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 2च व्यक्तिमत्व आहेत. ते म्हणजे आई आणि वडील. आई वडिलांना एवढं दुसरं तिसरं आपल्यावर दुसरं कोणीच प्रेम करत नाही. परंतु या कलियुगामध्ये मातृत्व सांगणं फार सोपं आहे, परंतु पितृत्व सांगणं फार अवघड आहे. अहो, या जगामध्ये आईचं प्रेम सांगणं सोपं आहे, परंतु बापाचं प्रेम सांगणं फार अवघड आहे हो. कारण त्याचं कारण असं आहे की आई ही पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करते आणि बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार असतो. त्या बापाला त्याच्या जीवनातील दुःख या समाजासमोर कधीच मांडता येत नाही. मायबाप, अहो, साधू संतांनी सुद्धा हेच वर्णन केलंय.
सर्वप्रथम काय सांगितलं? धन्य माता आणि नंतर पिता, कौनाची माय आणि नंतर बाप. आपुलिया हिता जो हासे जागता, आपुलिया हिता जो हासे जागता, आपुलिया हिता जो हासे जागता, आपुलिया हिता जो हासे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अहो साधू संतांनी अगोदर आईला महत्व दिलं आणि नंतर पित्याला. अहो साने गुरुजींनी सुद्धा अगोदर आईच सांगितली ना हो, कारण ती आई आहेच तेवढी महत्वपूर्ण आहे ना. अहो लय प्रेम केलं आईनं, लय केलं प्रेम. अहो 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये आईने सांभाळलं. अरे आतमधून पोरांनी लाथा मारल्या तरी सुद्धा त्या आईनं स्तनपान केलं. अरे मान्य आहे आम्हाला, लय प्रेम केलं आईनं. अरे पोराला थोडस लागलं तरी सुद्धा ती आई ढसा ढसा रडून मोकळी झाली. परंतु आई, या आईच्या एवढ्या प्रेमापुढे त्या बापाचं प्रेम मात्र झाकून गेलं हो, झाकून गेलं त्या बापाचं प्रेम. अरे राजमाता आई जिजाऊने सुद्धा छत्रपती शिवाजी राजांना घडवलं, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्यच आहे. लक्ष देऊन ऐका. अहो राजमाता आई जिजाऊने सुद्धा छत्रपती शिवरायांना घडवलं, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्यच आहे. पण छत्रपती शिवाजी राजांवर कर्नाटक राज्यामध्ये राहून राजांच्या हितासाठी दुश्मनांच्या घरी चाकरी करून आपल्या मुलावर म्हणजे राजावर नितांत प्रेम करणारे शहाजी राजे मात्र आपल्या लक्षामध्ये नाही. अरे आई रडतीये, अरे आई रडतीये, माझ्या बाळाला नेऊ नका, माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका अशी म्हणणारी माता देवकी मात्र आजही आपल्या लक्षात आहे हो. पण काळी कुट्ट रात्र आहे, धोधो 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 पाऊस पडतोय, यमुना मैयेला पूर आलेला आहे. अरे नाका डोळ्यात पाणी गेलंय तरी सुद्धा टाचा वर करून भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घेऊन जाणारे वसुदेव मात्र आपल्या लक्षामध्ये नाही. अरे तो बाप आपल्या कुठेतरी लक्षात असला पाहिजे. अरे आईवर बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आता एखाद्याला जर उठवलं आणि सांगितलं बाळा अरे आईवर 5 मिनिटं बोल, तर तो 10 मिनिटं बोलेल, माझी आई अशी माझी आई तशी. पण त्याला जर बापावर बोलायला सांगितलं तर येईल का हो बापावर बोलता? नाही येणार. अरे शाळेमध्ये जरी निबंध लिहायला लावला तर माझी आई बरेच लिहितात, पण एखादा असतो तो फक्त बाप लिहितो. पण पोरांचंही खरंय, अहो काय लिहिल बापावर? आतापर्यंत बाप कठोरच दिसला ना. आई सांगते अरे बाळा विहिरीकडे जाऊ नको, तुझ्या बापाला कळलं तर लय मारीन. पोरग गपचूप घरात बसतय. हा अंगणामध्ये पोरग जर खेळत असला आणि बापाच्या गाडीचा आवाज आला तो पोरग उठतंय आणि घराकडे पळतय. घरी येऊन बॅग काढताना अभ्यासाला बसतं. आई म्हणती काय झालं बाळा? मुलगा म्हणतो अगं आई बाबाच्या गाडीचा आवाज आला, बाबांनी जर पाहिलं तर लय ओरडन मला. सुट्टीच्या दिवशी आई म्हणते पोरा पवायला जाऊ नको, तुझ्या बापाला कळलं तर लय मारीन. पोरग म्हणतो बाप काय मारायला जन्माला आलाय का काय? असं आहे का हो बाप? असं नाही बाप. अरे बाप दिसायला बाहेरून कठोर आहे, परंतु त्याच्या आतमधलं हृदय आपण कधी पाहिलंच नाही. म्हणून आपले आई वडील जोपर्यंत आहे ना मायबाप, तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. अरे एकदा का आई वडील निघून गेले ना, किती जरी दगडावरती डोकं फोडलं तरी सुद्धा गेलेले आई वडील परत भेटणारे करे. अरे डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवेल, परंतु मातीआड गेलेले आई बाप
पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून महाराज म्हणतात की या कलियुगामध्ये तुम्हाला संगत करायची आहे ना तर साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये साधू थोर आहे, संतच थोर आहे. म्हणून एका साधकाने प्रश्न केला की काय हो नामदेव महाराज, तुम्ही सारखे संत श्रेष्ठ असे म्हणता, मग संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आमचा स्वीकार करतील का? मग त्याच वेळेस आमच्या नामदेव महाराजांनी संताची तुलना ही गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. नामा म्हणे गाय दूध एक सरे, नामा म्हणे गाय दूध एक सरे, नामा म्हणे गाय दूध एक सार, 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 नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर व्रत तसे, साधू साधू निरंतर व्रत तसे, साधू निरंतर साधू निरंतर वर्ते तैसे रे ना साधू निरंतर साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. महाराज म्हणतात की संत महात्मे जसं वर्तन करतात मायबाप, अगदी त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे. म्हणून संताच्या संगतीला फार महत्व आहे. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांची संगत करा. मायबाप लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची संगत करा.
तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या तुकोबरायांच्या गाथ्याची करा. तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या नाथ बाबाच्या भागवताची करा. आणि तुम्हाला जर संगतच करायची असेल ना तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची संगत करा. माझ्या धर्मवीर संभाजी राजांच्या विचारांची संगत करा माईबाप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय विठ्ठल विठ्ठल 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 जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरी वेडी बापुरी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तू. नाही उच्चारिला अधिकार म्यापुला करा क्षमा अपराध महाराज तू. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तू. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरधारी ठर श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ